विद्यार्थ्यांनो, आपण सार्वजनिक वित्त व्यवहार हा भाग बघत आहोत. सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला प्रमुख 5 पॉइंट्सचा अभ्यास करायचा आहे. त्यातला पहिला सार्वजनिक खर्च, दुसरा सार्वजनिक उत्पन्न, हे 2 भाग आपण अभ्यासलेले आहेत. आता तिसरा जो भाग आहे तो मी फळ्यावर लिहिला आहे, कर्ज. मग चौथा आहे वित्तीय धोरण आणि पाचवा आहे वित्तीय प्रशासन. या 3 घटकांचा आपल्याला आता आणखीन विचार करायचा आहे. आता सार्वजनिक उत्पन्न आणि खर्चानंतरचा हा जो तिसरा भाग आहे सार्वजनिक कर्ज, त्याचा अर्थ काय आहे? तर जसं व्यक्तीच्या दृष्टिकोनातून कर्ज ही एक महत्त्वाची बाब असते. अनेकदा वस्तूंची खरेदी करत असताना, नवीन व्यवसाय उभारत असताना, घर बांधत असताना आपल्याला कर्जाची गरज पडते. त्याच पद्धतीनं राष्ट्राला सुद्धा कर्जाची गरज असते, कारण राष्ट्राचा सार्वजनिक खर्च हा नेहमीच सार्वजनिक उत्पन्नापेक्षा जास्त असतो असा आपला अनुभव आहे. मग हा जो खर्चापेक्षा उत्पन्न कमी आहे, म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे, तर तो खर्च भरून काढण्यासाठी सरकारला कर्जाची गरज पडते. आणि मग सरकारकडून जे कर्ज घेतलं जातं त्याला म्हणतात सार्वजनिक कर्ज. आता हे जे सार्वजनिक कर्ज आहे तर ते सरकार 2 प्रकारे उभारू शकते, म्हणजे 2 प्रकारे ते सरकार घेते. त्यातला एक आहे अंतर्गत कर्ज आणि दुसरा आहे बाह्य कर्ज. अंतर्गत कर्ज म्हणजे काय? तर सरकारने देशाच्या सीमा अंतर्गत उभारलेले कर्ज, देशातील लोक, संस्था, बँका यांच्याकडून सरकारने घेतलेलं कर्ज, त्याला म्हणायचं अंतर्गत कर्ज. आणि बाह्य कर्ज याचा अर्थ की इतर देशांचे सरकार किंवा आंतरराष्ट्रीय संस्था, बँका, जागतिक बँक असेल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे, संयुक्त राष्ट्रसंघ आहेत, तर या इतर देश किंवा या आंतरराष्ट्रीय संस्था यांच्याकडून जेव्हा सरकार कर्ज घेते तेव्हा त्याला म्हणायचं बाह्य कर्ज. मग अशा प्रकारे सरकार 2 प्रकारांनी कर्जाची उभारणी करते. आता या दोन्ही प्रकारच्या कर्जांमध्ये नेमका फरक काय आहे? तर अंतर्गत कर्ज आहे ते साहजिकच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून उभारलं जातं, अंतर्गत अर्थव्यवस्थेतून ते घेतलं जातं. आणि जे बाह्य कर्ज आहे ते मात्र देशाच्या बाहेरून घेतलेलं असतं, ते इतर देशातून किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांकडून. दुसरा फरक असा आहे की जे अंतर्गत कर्ज आहे ना ते ऐच्छिक स्वरूपाचं आहे, म्हणजे की ज्यांना सरकारला कर्ज द्यायचं आहे ते लोक सरकारचे कर्ज रोखे विकत घेतील, म्हणजे ऐच्छिक आहे, ते घेण्याचं कंपल्शन नाही. फक्त अगदीच अटीतटीची स्थिती असेल, ज्याला आपण म्हणूया की आर्थिक दृष्ट्या खूपच अवघड परिस्थिती असेल, तर मात्र सरकार काय करते तर हे कर्ज सक्तीचंही करते. उदाहरणार्थ बघा की खूप वर्षापूर्वी आपल्या देशाच्या सरकारला जेव्हा पैशाची खूप टंचाई जाणवली, साधारणतः 88 ते 90चा कालखंड, या काळामध्ये सरकारने प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांना किसान विकास पत्र किंवा इंदिरा गांधी विकास पत्र, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी, आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सक्ती केली होती की प्रत्येकाने किमान 2000 रुपयाची विकास पत्र खरेदी करायची. किमान 2000, जास्ती किती पण करू शकता, पण कमीत कमी 2000ची प्रत्येकानं खरेदी करायची. म्हणजे ते 2000 रुपये मग त्यावेळेस वापरायला कोणाला मिळाले तर सरकारला मिळाले. आणि मग त्यानंतर हे पैसे सरकारने वापरल्यानंतर त्या विकास पत्रांची जी काही मुदत होती, 6 वर्ष 5 वर्ष, त्या मुदतीनंतर लोकांना ते पैसे मिळाले, व्याजासह मिळाले. पण तेव्हा मात्र सरकारची ती तीव्र गरज पूर्ण करणं गरजेचं होतं. म्हणजे असं अगदी अटीतटीचा प्रसंग आला तर सरकार अंतर्गत कर्जाची सक्ती करू शकते की तुम्ही आम्हाला कर्ज द्या म्हणून, अन्यथा ही कर्ज ऐच्छिक स्वरूपाची असतात. जी बाह्य कर्ज असतात ना त्याच्यावर आपण सक्ती करू शकत नाही, ती मात्र ऐच्छिक स्वरूपाचीच असतात. आपली परिस्थिती त्यांना पटवून देणं, आपल्याला कर्जाची किती गरज आहे हा भाग अभ्यासणं, हे तिथे महत्वाचं असतं.
मग या पद्धतीनं अंतर्गत आणि बाह्य कर्ज ही जी आहे तर ही देशाच्या सार्वजनिक खर्चांची पूर्तता करण्यासाठी उभारले जातात. अंतर्गत कर्ज जे आहे ना तर ते आपल्याला देशाच्या चलनात प्राप्त होतं. म्हणजे आपल्याकडचं चलन आहे रुपये आणि पैसे, तर सरकारने देशातल्या लोकांकडनं, संस्थांकडनं, बँकांकडनं कर्ज घेतलं तर ते रुपये आणि पैशाच्या स्वरूपात असणार आहे. पण जे बाह्य कर्ज आपण घेतो, म्हणजे बाह्य कर्ज जेव्हा सरकार उचलतं तेव्हा ते परकीय चलनामध्ये आपल्याला प्राप्त होतं. ज्या देशाकडून आपण घेऊ त्या देशाच्या चलनात किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांकडून घेतलं तर आंतरराष्ट्रीय मान्यता पावलेलं चलन डॉलर त्या स्वरूपामध्ये आपल्याला ते प्राप्त होतं. अंतर्गत कर्जांचं जे व्यवस्थापन असतं ते तुलनेनं कमी गुंतागुंतीचं आहे. परंतु बाह्य कर्ज जेव्हा आपण घेतो तेव्हा त्यांचं जे व्यवस्थापन आहे ते जास्त गुंतागुंतीचं आहे. म्हणजे अनेक स्तरावर त्याचे हिशेब ठेवावे लागतात. त्याची परतफेड आपण करत असू तर ती कशी करत आहोत याचं विवेचन, याबद्दलची आकडेवारी ही सगळी आपल्याला जास्त काळजीपूर्वक करावी लागते. म्हणजे ते बाह्य स्तरावरचं जे व्यवस्थापन आहे ते थोडंसं जास्त गुंतागुंतीचं आहे तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर देशांतर्गत व्यवस्थापनापेक्षा. का बरं? हिशोब तर आपल्याला सगळेच ठेवावे लागतात, अंतर्गत असेल किंवा बाह्य असेल. पण फरक असा असतो की आपण जेव्हा बाह्य कर्जाची परतफेड करतो ना तर नेमकी ती त्या देशाच्या चलनात करतो का? ती परतफेड करत असताना आपल्या रुपयाचं मूल्य आणि त्या देशाचं चलनाचं मूल्य यांच्यामधले रेट जे असतात तर ते कमी जास्त होत असतात. तर त्यांचा पण आपल्याला हिशोब ठेवणं क्रमप्राप्त असतं. म्हणून आपण म्हणतो की या कर्जांचे हिशोब जे आहे तर ते जास्त गुंतागुंतीचे आहे. मग या पद्धतीनं सरकार या दोन प्रकारची कर्ज घेते. आता अंतर्गत कर्ज कोणाकडून घेते सरकार? तर नागरिकांकडनं घेते, देशातल्या किंवा देशातल्या बँकांकडून घेते. देशाची जी मध्यवर्ती बँक आहे भारताच्या बाबतीमध्ये आरबीआय, मग आरबीआय कडून कर्ज घेते. देशामध्ये ज्या वेगवेगळ्या वित्तीय संस्था असतात तर त्या वित्तीय संस्थांकडनं किंवा औद्योगिक क्षेत्राकडून सुद्धा सरकार कर्ज घेऊ शकते. मग हे झाले अंतर्गत कर्जाचे मार्ग. कोणकोणते सांगितले तुम्हाला? देशातले नागरिक, बँका, नंतर मध्यवर्ती बँक म्हणजे आरबीआय, वित्तीय संस्था आणि औद्योगिक क्षेत्र यांच्याकडनं सरकार अंतर्गत कर्ज उभारू शकते. आणि मग त्याचा वापर ते सार्वजनिक खर्चांची पूर्तता करण्यासाठी केला जातो. जी बाह्य कर्ज असतात ना तर या बाह्य कर्जाचा वापर प्रामुख्याने देशातली गुंतवणूक किंवा देशातली विकास कार्य जी आहे तर ती पार पाडण्यासाठी सरकार घेत असते. मला माहिती आपल्याला जागतिक बँकांकडनं राष्ट्रीय महामार्ग बांधण्यासाठी कर्ज मिळतं. म्हणजे त्याच्यामुळे देशातल्या वाहतूक आणि दळणवळणाला चालना मिळू शकते. तसंच काही उद्योग उभारण्यासाठी सुद्धा आपण बाह्य कर्ज घेतो. अशी कर्ज की जी असे उद्योग की जे देशाच्या विकासासाठी महत्वाचे आहे पण त्यांच्या गुंतवणुकीसाठी आपल्याकडे पुरेसा निधी नाही, त्यावेळेला सरकार हे बाह्य कर्जाच्या माध्यमातून तो निधी उपलब्ध करून घेते. तर हा झाला कर्जाचा भाग. आता पुढचा मुद्दा आहे वित्तीय धोरण. वित्तीय धोरण कशाला म्हणायचं? तर खर्च, सार्वजनिक खर्च आणि कर पातळी याच्यात बदल करण्यासाठी केलेला भाग, त्याला म्हणायचं वित्तीय धोरण. म्हणजे की सार्वजनिक खर्च करत असताना तो खर्च कोणत्या घटकावर किती प्रमाणात केला असता समाजाचं जास्तीत जास्त कल्याण साध्य होऊ शकेल, जेणेकरून देशाच्या अर्थव्यवस्थेला सरकारचं नियंत्रण पण राहील किंवा मोठ्या प्रमाणात महागाईचा भडका उडणार नाही किंवा देशाची जी व्यापार चक्र चालू असतात, तेजी मंदीची चक्र, तर त्यांचं अत्युच्च शिखर गाठला जाणार नाही. अर्थव्यवस्था एका समतोल स्थितीमध्ये पुढे वाटचाल करत राहील. या पद्धतीनं देशाच्या अर्थव्यवस्थेचं नियंत्रण करणं याला म्हणायचं वित्तीय धोरण. आणि हे वित्तीय धोरण आखायचं म्हणजे सरकार काय करते तर परिस्थितीनुसार त्या विशिष्ट वर्षामध्ये आपल्या खर्चाच्या पातळीत बदल करते किंवा कर हे जे उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे तर त्या कर रचनेमध्ये पण बदल करते. म्हणजे बघा असं होत नाही की एखाद्या वर्षी सरकारने ठरवलं की शेतीवर 10% खर्च करायचा किंवा शिक्षणावर 6% खर्च करायचा तर दरवर्षी तेवढाच करते असं नाहीये.
समतोल विकासाचा विचार केला तर शेती असेल, उद्योग असेल, व्यापार असेल, वाहतूक असेल, दळणवळण असेल, या सर्वच क्षेत्रांमध्ये ज्या वेळेला आपल्याला समतोल विकासासाठी बदल करणं गरजेचं असतं तेव्हा या सर्व क्षेत्रातल्या खर्चांमध्ये बदल केला जातो किंवा कर रचनेमध्ये बदल केला जातो. काही नवीन वस्तूंवर कर आकारले जातात, काही जुन्या वस्तूंवरचे कॅन्सलही होऊ शकतात किंवा काही करांच्या दरांमध्ये वाढ केली जाते, काही करांच्या दरांमध्ये घट केली जाते. कधी कधी करांच्या दरात घट करून सुद्धा जास्त उत्पन्न मिळू शकतं. त्यामुळे कुठे आपण करांच्या दरात घट केली तरी पण सरकारला जास्त महसूल मिळण्याची शक्यता आहे याचाही विचार केला जातो. मग हा जो विचार आहे खर्च आणि उत्पन्न प्रामुख्याने कर स्वरूपातलं यांच्यामध्ये बदल करणं आणि असा बदल की ज्यामुळे अर्थव्यवस्था ही सुस्थितीमध्ये कार्यरत राहील, मोठ्या प्रकारचे व्यापार चक्रांचे धोके अर्थव्यवस्थेला बसणार नाही. व्यापार चक्रांचे धोके म्हणजे तेजी मंदीचे धोके, याच्यासाठी सरकार हा बदल करते. किंवा जेव्हा देशाला आताची जशी परिस्थिती आहे, देश हा मंदीतून वाटचाल करत आहे. आजची आपली अर्थव्यवस्था ही मंदीतून वाटचाल करणारी अर्थव्यवस्था आहे. मग देशाला मंदीतून बाहेर काढण्यासाठी सरकारला आता खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करावे लागत आहे आणि त्याच पद्धतीनं कर रचनेत पण सरकार बदल करत आहे. सुलभ कर रचना, सोयीची कर रचना की लोक स्वखुशीने भरतील, त्यांना जास्त त्रास होणार नाही, या दृष्टिकोनातून सरकार बदल करत असते. मग हे झालं राज्य वित्तीय धोरण. हे आखत असताना सरकारला आढावा घ्यावा लागतो. फॉर एक्झाम्पल जीएसटी हा नव्यानं इंट्रोड्यूस झालेला आहे. मग कोणत्या ठिकाणाहून खूप कमी महसूल प्राप्त झाला, मग त्या ठिकाणी करांचा दर जास्त आहे का, मग तो थोडा कमी करणं क्रमप्राप्त ठरलं. मग सरकारने बघा अनेक करांचे जे टप्पे होते म्हणजे ज्या वस्तू 10% होत्या तर त्या सरकारने मग 5% आणण्याचा प्रयत्न केला. हायेस्ट जो आपला 18% होता तिथल्या अनेक वस्तू आता 12% सरकारने आणल्या. याचा अर्थ काय झाला की सरकारने कर रचनेमध्ये पण बदल केलेले आहे. आता तिसरा घटक आहे वित्तीय प्रशासन. आपण नुसतं प्रशासन लिहिलंय फळ्यावर. वित्तीय प्रशासन म्हणजे काय तर उत्पन्न, खर्च आणि कर्ज म्हणजे सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक कर्ज यांची ध्येय धोरणानुसार जी आपण ठरवलं आहे त्यानुसार अंमलबजावणी करणं. ती अंमलबजावणी होत असताना जर काही अडचणी आल्या तर त्या अडचणी त्वरित सोडवणं हे का गरजेचं आहे. कारण तुम्ही खूप चांगली धोरणं आखली पण त्याची अंमलबजावणी झाली नाही तर अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा इफेक्ट दिसेल का, नाही दिसणार. आणि शेवटी कोणती धोरणं आखत असताना आपला उद्देश काय असतो तर देशामध्ये वृद्धी व्हावी, म्हणजे देशात उत्पादनात वाढ व्हावी. मग ते शेती असेल, उद्योग असेल, व्यापार असेल, वाहतूक असेल, सगळीकडे उत्पादनात वाढ व्हावी. नंतर अर्थव्यवस्थेमध्ये स्थिरता प्राप्त व्हावी, म्हणजे तेजी मंदीच्या चक्रांचे विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ नये, ही स्थिरता प्राप्त व्हावी. याच्यासाठी अंमलबजावणीचा जो भाग आहे तो खूप महत्वाचा आहे. मग वित्तीय प्रशासनामध्ये सरकार हे जी काही आपण धोरणं ठरवली खर्च, उत्पन्न आणि कर्ज याच्याबद्दलची, तर त्याची कार्यक्षम अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करते. कारण कार्यक्षम अंमलबजावणी केली तरच देशामध्ये वृद्धी होऊ शकेल आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला व्यापार चक्रांच्या धक्क्यातून वाचवून विकासाकडे देशाची वाटचाल करता येईल. त्यामुळे धोरणं आखणं जितकं महत्वाचं आहे ना तितकीच त्याची अंमलबजावणी करणं पण महत्वाचं आहे. आणि हे अंमलबजावणीचं उद्दिष्ट जे आहे तर ते वित्तीय प्रशासनामार्फत पूर्ण केलं जातं. आता ही जी काही अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी करत असताना साधारणपणे 1 वर्षाचा विचार करून सरकार हे उत्पन्न, खर्च, कर्ज याबद्दलचं धोरण आखते. म्हणजे त्याच्यामध्ये प्लॅनिंग 5 वर्षाचंही असू शकतं, पण त्या 5 वर्षापैकी किंवा त्या 10 वर्षापैकी किंवा त्या 3 वर्षापैकी एका पर्टिक्युलर वर्षामध्ये
आपण नेमकं किती उत्पन्न मिळवणार आहोत, नेमका किती खर्च करणार आहोत, त्या पर्टिक्युलर वर्षामध्ये आपल्याला किती कर्ज घ्यायचं आहे, हे सगळ्या सरकारला निश्चित करावं लागतं. आणि ही जी निश्चिती आहे ना, तर त्याला म्हणतात शासकीय अंदाजपत्रक. हे कशातून सरकार व्यक्त करते, तर सरकार हे अंदाजपत्रकातून व्यक्त करते. मग हे अंदाजपत्रक काय असतं, त्याची कोणती वैशिष्ट्ये आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार पडतात अंदाजपत्रकांचे, तर ते आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया.